जय गजानन. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 11. श्री गणेशाय नमः. हे ओंकार रूपा पशुपती, हे भवानी वरा दक्षिणामूर्ती, ब्रह्मांडात जितुक्या विभूती, तितकी रूपे तुझी या देखा. तुझे रूप जे निराकार, जेने हे व्यापक चराचार, जे सर्वस्वी आधार, अविद्या माया प्रकृतीला, ते स्वरूप जाणावया, अशक्य आहे देवराया. म्हणून तू कन्या दया, सगुण रूपे धरलीस. जैसे ज्याला वाटत तैसे तो तुला भाग देत. नामामुळे तुझ प्रच भिन्नत्व येना कधीही. शैव तुला शिव म्हणती, ब्रह्मा बोलती वेदांती. रामानुजांचा सीतापती, वैष्णवांचा विष्णू तू. उपासनेप्रमाणे नावे मिळाली तुझ कारणे, परी तू अभिन्नपणे सर्व ठाई गवसासी. तू सोमनाथ विश्वेश्वर, हिम केदार ओंकार. क्षिप्रात टाकी साचार, महालाक तूच की. नागनाथ वैद्यनाथ, गृणेश्वर वेरुळात. त्र्यंबक तुला म्हणतात, गोदावरीच्या तटाकी. तू भीमाशंकर, मल्लिकार्जुन रामेश्वर. तू गोकर्ण रूपी शंकर, तू महादेव शिंगणापुरी. तू अवघ्या कारण, असो माझे साष्टांग नमन. माझ्या त्रितापाचे हरण, शीघ्र करी दीनबंधो. देवा तुझे कुबेराला, क्षणात धनपती केला. मग माझ्याविषयी का हो पडला, प्रश्न तुम्हासी गिरिजापते. बाळकृष्णाच्या सदनाशी, समर्थ आले दुसरे वर्षी. त्या बाळापुरासी, दास नवमी कारणे. सुकलाल बाळकृष्ण, या बाळापुरा लागून. निस्सीम भक्त होते दोन, त्याची सरी नये कोणा. या वेळी बरोबर होते पाटील भास्कर. बाळा भाऊ पितांबर, गणू जगदेव दिंडोटकार. उत्सव दास नवमीचा, सांग झाला ते तसाचा. दैवयोग भास्कराचा, ते आला ओढवून. एक कुत्रे पिसाळलेले, भास्करा येऊन चावले. त्याने लोक इतर भ्याले, म्हणती आता हा पिसाळलेला. उपाय अवघे व्यावहारिक, भास्करासी केले देख. कोणी म्हणती निशंक, डॉक्टरा धाडा बोलवणे. भास्कर म्हणे ते अवसरी, वैद्याची ना जरूरत खरी. माझा डॉक्टर आसनावरी, बैसला आहे गजानन. त्याचकडे मजला न्यावे, वृत्त अवघे कळवावे. ते सांगतील ते ऐकावे, आपला हे का करू नका. गजाननाच्या समोर आणला पाटील भास्कर. बाळाभाऊने समाचार, अवघा समर्थाच श्रुत केला. तो अवघा ऐकून, महाराज वदले हासून. हत्या वैराणी ऋण, हे कोणाशी चुकेना. सुकलालच्या गाई ठाई, द्वाडपणा जो होता पायी. तो या भास्करे लवलाही, शेगावी दडविला. तेथवीचे द्वाडपण, कुत्रे ते झाले जाण. तेच चावले येऊन, या पाटील भास्कराला. हिच्या हरण्यात द्वाडपण, मशियाने केली प्रार्थना. हिचे प्यावया दूध जाना, ऐसा भास्कर मतलबी. दूध पिता वाटले गोड, आता कारे चालले जड. नको पडदा ठेवू साड, वाचू का मी सांग तुला. हे कुत्रे निमित्त झाले, तुझे आयुष्य मुडीच सरले. आता पाहिजे प्रयाण केले, तू या सोडून मृत्यूलोका. जरी इच्छा असेल मनी, वाचण्याची तुझ लागून. तरी तुझे मी यापासून, रक्षण वेड्या करीन. परिती होईल उसनवारी, जन्म मृत्यूची बाळा खरी. या अशाश्वताच्या बाजारी, देणे घेणे चालत. बोला आता झडकर, काय तुझा विचार. ऐसे कधी ना येणार, पर्वणी ती जाण तुला. भास्कर बोले त्यावरी, मी अजान सर्वतोपरी. जे असेल अंतरी आपुल्या, तेच करावे. लेकुराचे योग्य हित, माता एकते जाणत. ऐसे एका अभंगात, श्री तुकोबा बोलले. मी आपले लेकरू, म्हणून विनंती कशास करू. तो ज्ञानाचा सागरू, अवघे काही करते तुला. ऐसे ऐकता भाषण, संतोषले गजानन.
खऱ्या प्रती समाधान, खरे बोलता हो तसे. कोणी म्हणाले गुरुराया, भास्कराशी वाचवा सदया. या कुत्र्यापासून या, तो आपुला भक्त असे. महाराज म्हणती त्या कारण, हेच तुझे अज्ञान. अरे वेड्या जन्म मरण, हीच मुळी भ्रांती असे. जन्मे न कोणी, मरे न कोणी, हे जाणावया लागून. परमार्थाचा उपाय जाणी, शास्त्रकारे कथन केला, त्याचा उपयोग करावा. मोह समूळ सोडावा, पारब्ध भोग भोगावा. निमुटपणे हेच बरे, संचित्त पारब्ध क्रियमान. हे भोगल्या वाचून, या बब्ध जीवा लागून. सुटका होणे मुळीच नसे. पूर्वजन्मी जे करावे, ते या जन्मी भोगावे. आणि ते भोगण्यासाठी यावे, जन्म हा सिद्धांत असे. या जन्मी जे करावे, ते पुढच्या जन्मास उरवावे. असे किती सांग घ्यावे, फेरी जन्म मृत्यूचे. पूर्वजन्मीचे उर्वरित, भास्कराचे न उरले सत्य. तो घ्या पुन झाला मुक्त, मोक्षास जाया कारणे. म्हणून आग्रह करू नका, मार्ग त्याच अडवू नका. काय भास्करासारखा, भक्तरांना जन्मे पुन्हा. पूर्वजन्मीचे याचे वैरी, कुत्रे होते निर्धारी. म्हणून ते या बाळापुरी, चावते झाले भास्करास. त्याने अवघा आपुला, डाव येते साधिला. तैसा जरी शेष उरला, द्वेष म्हणी भास्कराच्या. तरी तो त्याचा द्वेष, कारण पुढील जन्मास. कारण होईल भास्करास, डाव आपला उगवायचा. म्हणून पूर्वजन्मीचे वैर सरले, हातान काही शेष उरले. या भास्कर का कारण भले, अवघ्या उपाधी निरसल्या. आता मी इतकेच करीतो, 2 महिने वाचवितो. याला न पिसाळू देतो, श्वान विषापासून. ते न मी केले जरी, हा जन्मास येईल पुन्हा परी. 2 महिने भूमीवरी, उरले आयुष्य भोगावया. ऐसे ज्ञान ऐकिले, ते कित्येकास नाही पटले. मात्र बाळा भाऊ आनंदले, त्या बोधा ते ऐकून. भास्करा तू धन्य धन्य, संत सेवा केलीस पूर्ण. सुकले तुझे जन्म मरण, काय योग्यता वाणू तुझी. ऐसा प्रकार झाल्यावरी, मंडळी आली शेगाव नगरी. भास्कर बोले मधुत रोत्तरी, महाराजांच्या भक्तगणा. बाळापूरची हकीकत, सांगे प्रत्येका इत्यभूत. माझी विनंती जोडून हात, हीच तुम्हा भास्कर म्हणे. महाराज लादले शेगावा, याचा विचार करावा. या कीर्तीचा अमूल्य ठेवा, सांभाळा स्मारक करून. त्यांना स्मारकाची जरूर नाही, ते पुढीलांसाठी पाही. ते स्मारक साक्षी देई, त्यांच्या अमूल साधुत्वाची. पहा आळंदी ज्ञानेश्वर, समर्थ सज्जन गडावर. पवित्र केले देहू नगर, त्या तुकोबारायाने. त्यांची स्मारके त्या त्या ठाया, ठेविले भव्य करुनिया. तोच पथ अनुसरया, तुम्ही झटावे मनापासून. ऐसे प्रत्येका सांगत, भास्कर राहिला निवांत. परी त्याच्या मनात, ऐसे आले एकदा. हे मला हो हो म्हणती, माझी ऐकून विनंती. परिशंका येत चित्ती, हो म्हणण्याची यांची मला. त्याने एकदा ऐसे केले, अवघ्या लोकास मिळविले. एका ठाई मठात भले, महाराजांच्या अपरोक्ष. बंकटलाल पाटील हरी, मारुती चंद्रभान कारभारी. जखंडूजीच्या दुकानावरी, होता कारभार करीत. श्रीपतराव वावीकर, ताराचंद साहुकार. आणिक मंडळी होती इतर, नावे कुठवर सांगावी. मिळून या त्या लोकात, भास्करे पदर पसरिला. माझा अंत संबंध उरला, 2 महिनेच तुमच्याशी. माझ्या मनी ऐशी आस, समर्थाचे स्मारक खास. भव्य व्हावे वराडास, या शेगावा माझारी. तुम्ही हे करीतो म्हणा, तेने आनंद माझ्या मना. होऊन सुखे करीन गमना, मी वैकुंठा कारणे. संत सेवा कधीही अनाठाई जाणार नाही. इच्छा जयाची ज्या ज्या होई, त्या त्या संत पुरविती. स्मारक ऐसे करावे, अवघ्यांनीच वाकणावे. पाहून त्या डोलावे, प्रत्येकाने आपुल्या मनी. ऐसे स्मारक करण्याची शपथ वाहा समर्थाची. ही विनंती अखेरची, माझी ती मान्य करा. त्या अवघ्यांनी कबूल केले, भास्करांचे स्थिरावले. या योगी ते चित्त भले,
रुकरुक मनाची संपली. उत्तरोत्तर आनंद वृत्ती भास्कराची वाढत होती. जैसिले करू आनंदती पुढील सणाच्या आशेने. माघवद्य त्रयोदशीस महाराज वदले भास्करास, चाल त्र्यंबकेश्वरास जाऊ आपण शिवरात्रीला. त्रोत्रंबक राजा कर्पूर गौर भवभवांतक भवानीवर जो आहे झाला स्थिर. श्री गोदावरीच्या तटाटे ते ज्योतिलिंग मनोहर करी पातकाचा सहार. नको करू साता उशीर जाऊ गंगा स्नानाला. भास्करा त्या त्र्यंबकेश्वरी पहाड एक ब्रह्मागिरी. जिथे औषधी नाना परी बहुसाल असती उगवलेल्या. त्या ब्रह्मागिरीवर स्थित आहेत पहा गहनीनाथ. ज्यांना आहेत अवगत गुणधर्म औषधीचे. वेड्या कुत्र्याच्या विषावरी ते औषधी आहे खरी. तिचा उपयोग सत्वरी करू पाहू एदवा. भास्कर म्हणे गुरुनाथा, आता औषधी कशा करता. तुमची आहे अगाध सत्ता औषधी ऊन आगडी. आपल्या कृपेने भले विष बाळा पुरीचे निमाले. आयुष्याचे आहेत उरले 2 महिने आता की. म्हणून वाटे मज प्रती शेगावीच राहू गुरुमूर्ती. त्र्यंबकेश्वर आम्हा प्रती तुम्हीच आहा साक्षात. गोदावरी तुमचे चरण तेथेच मी करी स्नान. अन्य तीर्थाचे प्रयोजन मला आता न राहिले. ऐसे ऐकता त्याची वाणी समर्थ वदले हासुनी. हे जरी खरी जाणी तरी तीर्थ महिमा मानावा. चाल नको करू उशीर पाहू तो त्र्यंबकेश्वर. बाळा भाऊ पितांबर यासही घे बरोबरी. मग ती मंडळी निघाली शेगावून भली. शिवरात्रीचे ती झाली त्र्यंबकेश्वर कारणे. कुशावरती केले स्थान घेतले हराचे दर्शन. गंगाद्वारा जाऊन पूजन केले गौतमीचे. वंदिली माय निलांबिका देवी गहनी निवृत्तीनाथ. तिथून आले नाशिका गोपाळदासास भेटावया. हा गोपाळदास महंत काळ्या रामाच्या मंदिरांत. धुनी लावणी द्वारात पंचवटीच्या बसलासे. राम मंदिरी समोर एक पिंपळाचा होता पार. शिष्यासहित साधूवर तेथे जाऊन बैसले. गोपाळदासाचा आनंद झाला. बोलले जवळच्या मंडळीस, आज माझा बंधू आला वराळातून गजानना. जाग्या त्याचे दर्शन अनन्य भावे करून. माझी ही भेट म्हणून नारळ साखर त्याशी द्या. हा हार घाला कंठात तुम्ही ये साक्षात. देह भिन्न म्हणून द्वैत आम्हा उभयती मानू नका. शिष्यांनी तैसेच केले दर्शन घ्याव्या अवघे आले. कंठा माझी घातले दिलेल्या पुष्पहाराला. नारळ आणि खडी साखर ठेविली स्वामी समोर. ती पाहून गुरुवर ऐसे बोलले भास्कराला. हा प्रसाद उग्यास वाटी परिण होऊ देई दाटी. माझ्या बंधूची झाली भेटी आज या पंचवटीत. माझे येथील काम झाले आता नाशिकाचे राहिले. म्हणून पाहिजे ते गेले धुमाळ वकिलाच्या घरा. महाराज आले नाशिकात लोकदर्शना जमले बहुत. बारीक सारीक गोष्टी अमीप तेथे असता झाल्या. त्या उघ्या सांगता विस्तार होईल उगीच ग्रंथा. म्हणून देतो संक्षिप्त आता त्याची क्षमा करा हो. तेथे राहून काही दिवस महाराज आले शेगावास. तोडगावी नेण्यास श्यामसिंग पातला. त्याने आग्रह केला फार समर्थी दिली उत्तर. रामनवमी झाल्यावर येऊ आम्ही अडगावा. आता तू जावे परत उगान पडे आग्रहात. श्यामसिंग मुळीच भक्त निसिंह होता समर्थाचा. तो आला त्याचा परत गेला आपल्या त्या अडगावाला. पुन्हा श्रोते येता झाला रामनवमी शेगावी. उत्सव करून शेगावात समर्थांना शिष्यासहित आला घेऊन अडगावात हनुमान जयंती कारणे. अडगावी असता समर्थ स्वारी चमत्कार झाले नाना परी. एक दिवशी 2 प्रहरी भास्कर लोळविला फुपाट्यात. छातीवर बैसून भास्करात केले ताडन. लोकपाती दुरून परी जवळी कोणी जाईना. बाळाभाऊ जवळ आला तो म्हणाला सद्गुरुनाथा. भास्कराशी सोडा आता
बेजार झाला उन्हाने. ते म्हणाले भास्कर, बाळाभाऊ न जोडा कर, माझा हा साक्षात ईश्वर, काय करील ते करू दे. लोकांसी वाटती चापट्या दिला, मला होतात गुदगुला, अनुभवाच्या गोष्टी भला अनुभवीच जाणतील. पुढे घेऊन भास्करासी महाराजाले बिराडासी, ताडगाव ग्रामासी उतरलेल्या ठिकाणास. बाळाभाऊस बोलले, अवघे आता 2 उरले. भास्कराचे दिवस भले, पंचमीला जाईल तो. आज मी जे केले कृत्य ताडनाचे रानात, ते काय हे तुझ व्रत आले असेल कळोनी. तुझला या भास्करांनी मारविले होते छत्रींनी, शेगावी माझ्या करांनी, ते आहे का ध्यानात. ते क्रियामान नसावया, त्यास मी मारिले हे ठाया. एकाच गोष्टी वाचून या, अन्य नव्हता हेत काही. उत्सव पूर्ण झाल्यावर ताडगावीच साचार, काय घडला प्रकार तो आता परियेसा. उत्सवाचा काला झाला, वत्यपंचमी दिवसाला, 1 प्रहर दिवसाला. समर्थ म्हणते भास्कराशी, भास्करा तुझे प्रयाण आज दिवशी आहे जाण. पद्यासन घालून पूर्वाभिमुख बैसावे, चित्त अवघे स्थिर करी, चित्ती साठवावा हरी. वेळ आली जवळ खरी, आता सावध असावे. इतर जना कारण म्हणू लागले करा भजन, विठ्ठल विठ्ठल नारायण ऐसे उच्च स्वराने. हा तुमचा बंधू भला जातो आज वैकुंठाला, त्याचे करा पूजनाला माळ बुक्का वाहून. भास्करे घातले पद्यासन नासागरी दृष्टी ठेवून, वृत्ती अवघ्या केल्या लीन अंतमूर्ख होऊन या. भक्त भास्करा पूजिती माळ बुक्का वाहती, ते कौतुक पाहती समर्थ दूर बैसून. भजन झाले 1 प्रहर माध्यनीचा आला दिनकर, महाराजांनी हर हर शब्द केला मोठ्याने. त्या सरसा प्राण गेला भास्कराचा वैकुंठाला, संतांनी हाती धरले झाला तो पाहुणा हरीचा. लोकपुस्ती महाराज कोठे करणे समाधीस, या भास्कराच्या शरीरास कोठे न्यावे ठेवावया. समर्थ अवघ्यास सांगती द्वारकेश्वर जो पशुपती, ज्याच्या सानिध्य आहे सती, ते ठेवा भास्कराला. ऐशी आज्ञा होती क्षणी, विमान बांधले लोकांनी, केळीचे खांब लावूनी चहू बाजूस विभूत हो. आत ठेविले कलेवर, पुढे भजनाचा होय गजर. मिरविता आणिला भास्कर द्वारकेश्वराची यापासी, सांगविधी समाधीचा ते ठाई झाला साचा. लोक म्हणती महाराजांचा परम भक्त गेला हो. दुसरे दिवसापासून समाधीच्या सानिध्य जाण, होऊ लागले अन्नदान गोरगरिबा कारणे. स्थान द्वारकेश्वराचे अडगावच्या सानिध्य साचे, अंतर 1 मैलाचे गावापासून उत्तरेस. जागा द्वारकेश्वराची परममर्मनीय होती साची, झाडी चिंच वृक्षाची होती विशेष ते ठाया. निंब अश्वत्व मादार आम्रवट औदुंबर ऐसे वृक्ष होते इतर, शिवाय काही फुलझाडे. अडगाव कुलीच्या मध्यंतरी हे ठिकाण निर्धारी, ते समाधी दिली खरी समर्थांनी भास्कराला. 10 दिवस अन्नदान झाले याचे वर्णन, तुम्ही नुकतेच केले श्रवण. संत भंडारा नाव ज्याचे, चिंच वृक्षाच्या सावलीत जेवावया बसे पंगत. तई कावडे अतोनात त्रास देऊ लागले, कावकाव वैसे करीती द्रोण पात्रीचे उचलून नेती. मलो स्तर्ग तोही करती जेवणाराच्या अंगावर. या योगे लोक त्रासले, कावळ्यास हाकळू लागले. पिल्ल्यांनी ते तयार केले, तिरकमटे त्या मारावया. तई बोलले गजानन अवघ्या लोका लागून, नका मारू त्या कारण अपराध त्यांचा काही नसे. या भंडाऱ्यात येण्याचा हेतू इतकाच आहे त्यांचा, प्रसाद आपल्या भास्कराचा इतरांपरी मिळावा. का की हा भास्कर वैकुंठिकेला साचार, हा पितृलोकावर नाही मुळीच राहिला. 10 दिवसांपर्यंत प्राण अंतरिक्षात राह परिभ्रमण करीत सापडी होता जाय पुढे. या 11व्या दिवशी बळी देती कावळ्याची,
काक जेव्हा स्पर्शिले त्यासी तेव्हाच प्राण जातो पुढे. त्या बलिदानाचे कारण भास्कर नुरले साचे. म्हणून या कावड्याचे पित्त गेले खवडून. आत्मा या भास्कराचा मुडीच मुक्त झाला साचा. तो पाहुणा वैकुंठीचा झाला आहे दवा. या सोम सूर्य लोकाचे कारण त्यासी नुरले साचे. म्हणून पिंडदानाचे नुरले पहा प्रयोजन. जयाला नैसी गती त्याच्यासाठी पिंड देती. कावळ्याची वाट पाहती पिंड ठेवून कलशावर. म्हणून कावळे रागावले त्यांनी हे जाणितले. भास्कराचे गमन केले एकदम वैकुंठ लोकाला. म्हणून आम्हा प्रसाद त्याचा मिळू द्या या भंडाऱ्याचा. ऐसा विचार कावळ्यांचा दिसतो या कृतीने. तुम्ही त्यास मारू नका मीच तया सांगतो देखा. अहो जीवानो माझे ऐका गोष्ट आता सांगतो जी. तुम्ही उद्यापासून वर्ज्य करा हे ठिकाण. ना तरी भास्कराला लागून येईल माझा कमीपणा. आज प्रसाद घेऊन तुम्ही तृप्त व्हा अवघे जण. मात्र उद्यापासून या स्थळाशी येऊ नका. ऐसे महाराज बोलले ते भाविकासी अवघे पटले. परी कुस्सीत जे का बसले होती त्या मंडळीत. ते एकमेका लागून म्हणते हाले हासून. हे गजाननाने केली वाणी असतानी की निरर्थर. पक्षी कुठे का वागतात मानवाच्या आज्ञेत. पाहुयाची प्रचित उद्या मुद्दाम येऊनी. हे वेडे काही बोलती भाविका नांदी लाविती. आपले स्तोम माजविती संतत्वाची निरर्थक. अहो साजेल ते बोलावे जे का पचेल तेच खावे. उसने न कधी आणावे अवसान ते अंगात. दुसरी दिवशी ते कुस्सीत मुद्दाम पाहावया आले तेत. तो एकही ना दृष्टीप्रत पडला त्यांचा कावळा. मग मात्र चकित झाले समर्थाशी शरण आले. 12 वर्ष ते भले कावळे ना आले श्रोते हो. 14 दिवस झाल्यावरी गजानन फिरले माघारी. येथे झाले शेगाव नगरी आपल्या उर्वरित शिष्यासह. श्रोते त्या शेगावात एक गोष्ट घडली अगडीत. ते एका सवाचित्त सांगतो मी येदवा. होते साल दुष्काळाचे म्हणून एका विहिरीचे काम चालले खोदण्याचे सुरुंगाते लावणी. विहीर 2 पुरुषावर गेली खोल साचार. खडक काळा लागला थोर गती खुंटली पहारीची. म्हणून भोके करुनी आत दारू ठासून सुरुंगाच्या साहे करून काम फोडण्याचे सुरू झाले. चारी बाजूस भोकेचारी केली पहारीने तयार. दारू ठासिली अखेर आत दोऱ्या घालुनी. एरंड पुंगड्या पेटवून सोडल्या चारी दोऱ्यातून. तो मध्येच बसल्या अडकून दोराची या गाठीवर. पुंगडी खाली जाईल दारूस विस्तव लागेना. पाणी दमधरीना आले जवळी सुरुंगाच्या. ते कामावरच्या मिस्त्री विचार करी अंतरी. सुरुंगास लागल्या वारी सुरुंग वाया जाईल की. म्हणून गणूज जवऱ्याला मिस्त्री तो बोलला. तू उतरून विहिरीला पुंगड्या थोड्या सरक्यू. आणि तू येई लवकर वरी पुंगड्या जातील तो वरी. बारची या शेजारी म्हणजे काम होईल. त्या पुंगड्या सरकवण्यासी कोणी न धजे जावयासी. म्हणून या गणू जवऱ्याशी मिस्त्रीने दाटविले. काय करतो बिचारा दारिद्र्य होते ज्याच्या पदरा. त्याच्यावरी चाले जोरा यज्ञास बळी बोकडाचा. या गणू जावऱ्याची निष्ठा समर्थावरी साची. आज्ञा होती मिस्त्रीची गणू आत उतरला. एक पुंगडी सरकविली ती तात्काळ तळा गेली. दारूप्रती जाऊन भिडली गणू आत सापडला. दुसरीच जो खाली हात पुंगडी सरकण्याप्रत. तो पहिला सुरुंग उडाला सत्य मग काय विचारता. गणू म्हणे विहिरीतून समर्था या धावून. माझ्या आता रक्षण तुझ्या विना कोण करी. विहिरी माझी धुराचा डोंब झाला होता साचा. दुसरा सुरुंग पेटण्याचा अवधी उरला थोडका. तो गणू जवऱ्या भली कपार हाता लागली. त्या कपारीत बैसली स्वारी गणू जवऱ्याची. एका मागून एकांनी पेट घेतला सुरुंगानी. उडाले सुरुंग ऐसे तिन्ही दगडा पार निघाले. छिन्न भिन्न शरीर झाले असेल साचार. डोकावून पाहती नारी नर आत गणू जवऱ्याला.
तो कोठे दिसेना, जनाच्या नाना कल्पना, दगडाप्रमाणे गणू जाना उडाला असेल बाहेर. त्याचे आसमंत भागात कोठेतरी असेल प्रेत, पडलेल्या त्या शोधण्याप्रत माणूस कोणी पाठवा. मिस्त्रीचा शब्द ऐकला, आतून गणू बोलला, अहो मिस्त्री नाही मेला, गणू आहे विरीत. गजाननाच्या कृपेनी मी वाचलो या ठिकाणी, बसलो आहे दडूनी या पहा कपारीत. परी कपारीच्या तोंडाला धोंडा एक मोठा पडला, त्यामुळे बाहेर मला येता येत नाही की. गणूचे शब्द ऐकले, लोक उगे आनंदले, लोक खाली उतरले तो धोंडा काढावया. 10-5 जणांनी धोंडा सरकविला पहारींनी, गणूस बाहेर काढूनी घेऊन आले वरती. त्या वरती येताच गावात गणू गेला पडत पडत, समर्थाच्या मठात दर्शन त्याचे घ्यावया. गणू दर्शना येता क्षणी बोलले त्या कैवलदानी, गण्या कपारीत बैसुनी किती धोंडे उडविलेस, त्यात मोठा धोंडा तुला रक्षणास येऊन बैसला. कपारीच्या तोंडाला म्हणून तू वाचलास, पुन्हा नयसे साहस करी. पुंगलीवरून सुटल्या परी मध्येच तिला जाऊन करी, कशाही प्रसंगी धरू नये. जा तुझे गडांतर आज निमाले साचार, गणुप्रती पाहाव्या इतर लोक आले गावीचे. गणू म्हणे सद्गुरुनाथा सुंगचारी पेटला, तू समळा देऊनी हाता कपारीत बैसविले. म्हणून मी वाचलो तुझे पाय पाहावया आलो, ना तरी असतो मेलो विहिरी माझी गुरुराया. ऐसे गजानन कृपे महिमान आहे थोरसाचे, ते साकल्य वर्णण्याचे मसी नाही सामर्थ्य. श्रीदास गणू विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ, आल्हादो भाविका प्रत हेच इच्छी दास गणू. शुभ भवतु श्री हरिहरा परमस्तु इति 11 समाप्त. संत श्री गजानन महाराज की जय.